नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक इयत्ता 9वीच्या मराठीच्या तासिकेत आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात संतवाणीने करूया. आजची आपली संतवाणी आहे भेटी लागी जीवा. ही संतवाणी संत तुकाराम यांची आहे. चला आता आपण संत तुकारामाबद्दल माहिती घेऊया. संत तुकाराम बोलोबा आंबिले हे त्यांचं पूर्ण नाव. 1608 ते 1650 हा त्यांचा जीवनकाळ. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. म्हणजे त्या काळात जे अंधश्रद्धा होते त्यावर आणि देवाच्या नावाने लुबाडणूक करणाऱ्या लोकांवर त्यांनी आपल्या अभंगातून जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या अभंगाची मध्ये प्रेम जास्त आहे, करुणा आहे आणि ईश्वर हा सगळ्यांसाठी आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. चला आता आपण आपल्या कवितेच्या प्रस्तावनेकडे वळूया. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. म्हणजे या अभंगात संत तुकाराम यांनी विठ्ठलाला भेटायचं आहे ही जी ओढ असते, जी आस असते, ती वेगवेगळ्या दृष्टांतातून म्हणजे उदाहरणातून सांगायचा प्रयत्न केलेला है। इस अभंग में संत तुकाराम जी ने भगवान से मिलने की जो आस है, इच्छा है, वो किस प्रकार की है, कितनी है, ये अलग अलग दृष्टांतों से मतलब उदाहरणों के द्वारा व्यक्त करने की प्रयास उन्होंने इस अभंग में किया है। चलो कविता पढ़ते हैं। भेटी लागी जीवा लागले से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे। दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची। भुकेलिवा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची। तुका मने मज लागलीसी भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा। भेटी लागी जीवा लागलेसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। संत तुकाराम श्री विठ्ठलाची आळवणी करताना म्हणतात, विठू माऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची म्हणजेच तुझ्या दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे। रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहतो आहे। संत तुकाराम पहले दो चरणों में कहते हैं कि हे विठ्ठल से याचना करते हुए कहते हैं कि हे विठ्ठल जी, हे परमेश्वर, मुझे आपसे मिलने की तीव्र इच्छा है, आपके दर्शन की तीव्र इच्छा है। मुझे दूसरी कोई काम याद ही नहीं आता। रात और दिन मैं सिर्फ आपके दर्शन के इंतज़ार में बैठा रहता हूँ, इंतज़ार करते रहता हूँ। अब ये इंतज़ार कैसे करते हैं, इसका एक दो उन्होंने आगे समर्पक दृष्टांत और उदाहरण दिए हुए है। पहिलं उदाहरण त्यांनी चकोर पक्षी आणि चंद्र यांचं दिलेलं आहे। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे। कशा प्रकारे वाट पाहत आहे त्यांचं मन? पौर्णिमेच्या चंद्राची ज्याप्रमाणे चकोर पक्षी वाट पाहत असतो, तसं माझं मन तुझ्या दर्शनासाठी वाट पाहत आहे। चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हे जीवन असते।
म्हणजे चांदणे सेवून तो जगतो. त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे माझे मन तुझी वाट पाहत आहे. तू माझा चंद्र व मी तुझा चकोर आहे, असं संत तुकाराम सांगत आहेत. संत तुकाराम कहते हैं, जिस तरह पूर्णिमा के चांद का इंतज़ार चकोर पक्षी करता है, पूर्णिमा के चांद की जो रोशनी है उसे पीकर चकोर पक्षी अपना जीवन जीता है, ऐसे कहा जाता है। इसीलिए वो बहुत ही आतुरता से चकोर पक्षी पूर्णिमा की चांद का इंतज़ार करता है। उसी तरह हे तुकाराम महाराज कहते हैं, हे भगवान, मैं तुम्हारे दर्शन के लिए ही जी रहा हूँ, तो इसीलिए आप आकर मुझे दर्शन दीजिए। आप मेरे चांद हो और मैं आपका चकोर हूँ। शब्दार्थ: भेटी लागी, भेटीसाठी, जीवा, मनाला, प्राणाला, आस, तीव्र ओढ, तैसे, तसे, त्याप्रमाणे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. पुढचा दृष्टांत त्यांनी मुलगी आणि आपल्या माहेराचं दिलेलं आहे. सासरवाडीला किंवा सासरी नांदायला गेलेली माहेरवाशीण मुलगी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेराला जायला आसुसलेली असते. त्याप्रमाणे हे विठ्ठला, तू माझे माहेर आहेस, पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सासरी गेलेली मुलगी दिवाळीच्या सणानिमित्त तिच्या घरातले म्हणजे तिच्या माहेरचं कोणीतरी येईल आणि तिला घेऊन जाईल, या इच्छेने ती वाट पाहत असते. त्याप्रमाणे मी, हे विठ्ठला, तुझे पंढरपूर किंवा तुझी पंढरी ही माझं काय आहे, माहेर आहे, आणि मी तिकडे येण्यासाठी नितांत खूप जास्त वाट पाहतो आहे. जैसे ससुराल में रहती हुई बच्ची, लड़की, वुमन जब अपने मायके दिवाली के दिनों में अपने मायके से संदेश आएगा और मैं अपने मायके जाऊंगी दिवाली मनाने के लिए करके इंतज़ार करती है, उसी तरह हे भगवान, मैं आपके, मेरा माहेर मतलब मेरा मायका पंढरपुर है और वहाँ पे आने के लिए मैं बहुत ज़्यादा इंतज़ार कर रहा हूँ। कब तुम्हारे पास से संदेश आएगा और मैं कब वहाँ पे आऊँगा, इसी की इंतज़ार में मैं लगा हूँ। आगे का दृष्टांत वो एक भूखे बच्चे की और माँ की देते हैं. भूके लिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलेला बाळ काही खायला मिळावे म्हणून रडून आईकडे आक्रोश करतो. तू माझी माऊली म्हणजेच आई व मी तुझा बाळ आहे. विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे. मतलब म्हणजे जेव्हा बाळ भुकेलेला असतो तर त्याला बोलता येत नाही, तर तो काय करतो, फक्त रडतो, आईकडे रडून दाखवतो आणि मग आई त्याची भूक भागवण्यासाठी त्याला दूध पाजत असते. त्याप्रमाणेच हे विठ्ठला, तू माझी आई आहेस आणि मी तुझा बाळ आहे. मला तुझ्या भेटीची भूक लागलेली आहे, त्यामुळे तू मला दर्शन दे आणि मी तुझ्यासाठी वाट पाहत आहे. जिस तरह भूखा बच्चा अपने माँ के गोद में जाकर रोता है ताकि उसे खाना मिल सके और जब माँ उसे दूध पिलाती है तो वो खुश हो जाता है, उसी तरह हे भगवान, तुम मेरी माता हो और मैं तुम्हारा बेटा हूँ. मुझे आपके दर्शन की भूख लगी हुई है, तो हे भगवान, मैं आपके दर्शन की इंतज़ार में बैठा हूँ. लेकी मुलगी माहेरवाशीण, वाटुली वाट पाहणे, भुकेलिवा भूक लागलेल्या बाळाला, अति खूप पुष्कळ, शोक वेदनामय आक्रोश, उरी मनात, माऊली आई माता.
तुका म्हणे मज लागलेसी भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्या भेटीची भूक मला लागली आहे. आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. तुझ्या दर्शनाची आस मला लागलेली आहे. तर आता शेवटी म्हणतात, मला आता कशाची भूक लागलेली आहे? ज्याप्रमाणे बाळाला पोटाची भूक असते त्याप्रमाणे मला आता तुझ्या भेटीची भूक लागलेली आहे. तर तू आता धावत ये, पळत ये आणि मला तुझे श्रीमुख म्हणजे तुझं सुंदर असा चेहरा मला दाखव आणि तुझ्या दर्शनाची जी मला आस आहे ती तृप्त कर, असं संत तुकाराम परमेश्वर विठ्ठलाला सांगत आहे. संत तुकाराम जी परमेश्वर विठ्ठल जी से कहते हैं, हे भगवान, तुम्हारे मिलने की आस है, तेरे आपके मिलन की भूख मुझे है. तो हे भगवान, दौड़ते हुए मेरे लिए आओ और आपका श्रीमुख मतलब सुंदर सा चेहरा मुझे दिखाओ और मेरी दर्शन की जो आस है, इच्छा है, वो पूरी कर दो. ऐसे संत तुकाराम अपने परमेश्वर विठ्ठल से कहते हैं. सगळ्यांनी शब्दार्थ लिहून घ्या आणि मी पुढे हा स्वाध्याय दिलेला आहे तो आपण सर्वांनी आपल्या पुस्तकात करणे, वहीमध्ये करणे अपेक्षित आहे. धन्यवाद.